देगलूर शहरातील अनेक नगरात रस्ते नाले नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने देगलूर नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात यावे असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले। रस्ते नाले न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांच्या वतीने देण्यात आला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। देगलूर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी पुतळा या ठिकाणी हा जो रस्ता आहे या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी देगलूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने हे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत। अनेक दिवसापासून हे खड्डे तसेच आहेत। पावसाळा येण्यापूर्वी हे खड्डे बुजवायला पाहिजे, पण प्रशासनाने याकडे कसलीच दखल घेतली नाही। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा एरियाकडे जाणारा रस्ता आहे। मुख्य मार्केटमध्ये जाणारा हा रस्ता असल्यामुळे यावर अनेक खड्डे पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला इथं बघू शकतो कशा पद्धतीने पाणी या ठिकाणी साचत आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे देगलूर नगर परिषद प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष द्यायची गरज है। कितने दिन से यहाँ पर पानी ठहर रहा है? दिन से है, बरसात आया कि हमको नदी में थोड़े सरकत है। अच्छा, तुम्हारा पैर में तो चप्पल भी नहीं है, कुछ भी नहीं है, तो ऐसे जा रहे हैं और तुम्हारे को तकलीफ नहीं होती क्या? फिर सांप वगैरह कुछ आए तो सांप फिर करना क्या अब हम ना इलाज तुम्ही ह्याच्याबद्दल काय तक्रार वगैरे केली होती का इथल्या मॅडमला वगैरे प्रशासनाला? काय भी केलं सांगितलं तर कोणी हे केलं नाही म्हणजे तुम्हाला? बोले तो भी नगर पालिका वालों को बोले नाली निकालने वालों को मोरू सुने नहीं क्या? तो ऐसा हर साल ऐसा होता है? ऐसा होता बापू, ये करे बोल के अच्छा नहीं तो पूरा हमारे घर में पानी घुस जाता, सांप हमारे आंगन में आते। अच्छा, किती दिवसापासून आहे तुमचं काम झालेलं नाही रस्त्याचं आणि नालीचं? बहुत दिन हो गया। बहुत दिन हो गया। काय सांगाल की तुम्हाला इथं नेमका अडचणी काय काय आहेत तुमच्या नगरात? पाण्याची आहे, नालीची आहे। ओके, ठीक। प्रशासनाला काय तुम्ही काय सांगणार आहात? नाही, लवकरात लवकर तुला रोड घालणं चांगलं राहते। या बाजूला जर बघायला गेलं तर या ठिकाणी काही स्कूल देखील आहेत बाजूला। त्या ठिकाणी लहान मुलांची ये जा करण्यासाठी व्हॅन असतात आणि काही मुलं लहान येत असतात। त्यामुळं हा जो रस्ता आहे खड्डेमय झालेला आहे आणि देगलूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे रस्ते गेले असले तरी या ठिकाणी तर दुसऱ्या बाजूला तिकडे रस्ते झालेले आहेत। मात्र या ठिकाणी येण्या जाण्यासाठी जे लहान मुलं असेल किंवा इथले जे नागरिक आहेत खूप वैताग आलेला आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी बघू शकतो। सर, किती दिवसापासून इकडला रस्ता झालेला नाही, काय सांगाल? अच्छा, तुम्ही याच्यावर काय तक्रार वगैरे केली होती की नाही कुठं? अच्छा, मग निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला इथले आश्वासन वगैरे दिले होते की नाही इथल्या नगरसेवकांनी? अच्छा, बघता 5 वर्ष गेले तरी याच्यावर काही काम केलं नाही। मग या संदर्भात तुम्ही इथल्या आमदारला वगैरे बोललो होते की नाही या ठिकाणी? तर नागरिकांचं देखील म्हणणं आहे की इथले लोकप्रतिनिधी असेल किंवा इथलं प्रशासन असेल वारंवार सांगून देखील या ठिकाणी कसल्या पद्धतीचं काम होत नाही। हे बघू शकतो कशा पद्धतीचे रस्ते झालेले आहेत, खड्डेमय रस्ते झालेले आहेत। भक्तापूर रोड आहे आणि या ठिकाणी लोडी गाड्या येत असल्यामुळं या ठिकाणी कशाचाच त्यांचा अंकुश यावर इथल्या लोकप्रतिनिधी असेल किंवा जे काही लोकप्रतिनिधी होते या नगरपालिकेचे असेल किंवा इथल्या देगलूर विधानसभेचे आमदार असतील त्यांनी या ठिकाणी कसल्या पद्धतीची यांची दखल घेतली नाही असले इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। नमस्कार, मी विनय कामत, आपण पाहता त्रिपुरा 24 आवाज तुमचा बातम्यांची। सध्या देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये संततधार दिवसापासून सुरू आहे। या ठिकाणी अनेक नगरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि प्रशासनाकडून कसली या ठिकाणी रस्ता वगैरे केलेला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। नेमकं काय परिस्थिती आहे तुमच्या नगरात? या रामपूर आणि भक्तापूर रोडवर आरपी टेंट हाऊसच्या समोरचा जे नाथनगरचा जे रोड गेलेला आहे, गेल्या 20 वर्षापासून या रस्त्याचं काम नाही ना नालीचं काम नाही। इथं या आम्ही जनतेने कसं राहतो आम्हाला कळत नाही। मोठे मोठे साप आहेत, मोठे मोठे इथं अजगरं पण आहेत, पाठीमागे पण जवळपास 3 प्लॉट असे आहेत की टोटल जंगलमय झालेलं वातावरण। आणि आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कमीत कमी 10 वेळेस आम्ही विनंती केलो। सध्या विद्यमान इथले जे जो मॅडम आहेत सध्या नगरपालिकेचे त्यांना पण आम्ही 10 वेळेस भेटलो। मॅडम, आम्हाला भरपूर अडचण आहे, भरपूर त्रास आहे, कारण मी एक ओबीसीच्या चळवळीतला बहुजनवादी विचाराचा कार्यकर्ता असून गेल्या 15 ते 25 वर्षापासून देगलूरला तालुका क्लस्टर काम करतो, परंतु इथल्या प्रशासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही। मॅडम म्हणतात हो नक्की करू तुमचं, हो नक्की करू तुमचं। गेल्या 1.5 महिन्यापासून सारखा पाठपुरावा माझा देगलूर नगर परिषद विद्यमान आपल्या शिव मॅडमशी बोलणं आहे, भेटणं आहे आणि जवळपास आमचं इथं स्टेटमेंट पण केलेलं आहे, एस्टिमेट पण केलेलं आहे त्या नालीचं, रस्त्याचं पण पाठीमागलचा रस्त्याचं केलेलं आहे। मॅडम हे रस्ता पण करा असं बोलतो, पण त्याने बजेट नाही आमच्याकडे, नगरपालिकेला बजेटच नाही। हे उडवडी उत्तरं देतात, करूया तुमचं थोडं स्थिर घ्या, करूया थोडं स्थिर घ्या, असे आम्हाला
गाजर दाखवतात गेल्या 2 महिन्यापासून. गाजरा व्यतिरिक्त दुसरं काही भेटलेलं नाही. आमचे निराशय झालेले आहेत आजच्या पावसामुळे. आज आमच्या इथं तळ्यासारखं रूप आलेलं आहे. आमच्या या ठिकाणी तळ्यासारखं, जसं की नदीचा आणि रूप येतो तळ्याचा, असा रूप या ठिकाणी आलेला आहे. आमच्या या गल्लीतले महिला, आमचे बाल लेकरं आणि सर्व म्हातारे वगैरे लोक या गल्लीतून कसं जावं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तरी आम्ही एक विनंती केलं पत्रकारला बेंगलूरच्या, बाबा तुम्ही पत्रकारिता आहात, तुम्ही या. सध्या आमचं थोडंसं गल्लीचा प्रश्न आहे. गेल्या 2 महिन्यापासून आमचा सारखा पाठपुरावा आहे. परंतु सध्या इथल्या बेंगलूरच्या नगरपालिकेच्या प्रशासनानं आमचं कुठलंही खंत घेत नाही किंवा आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. हो याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही उत्तर मिळालं नाही. म्हणून मी शेवटी आज आपल्याला इथं पाचारणा केलो, बोलवलो. विद्यमान सध्याचे रनिंग आमदार जितेश अंतापूरकर साहेबाला पण मी ह्याबद्दल आत्ता फोटो काढून टाकलेला आहे. आणि त्यांनी पण मला म्हणले की बाबा नाईक साहेब, खरात साहेब, तुम्ही आमच्या घरी या म्हणले. आम्ही आमदार साहेबाकडे पण भेटायला जाणार आहे. सध्या परिस्थिती आमची फार तारावर जाण्यासारखी अशी हे झालेली आहे अशा रस्त्याची आणि या नालीची. तर माझी विनंती आहे आपल्याला एक पत्रकार म्हणून की बाबा सध्याला आमचं रस्ता आणि नालीचा लवकरात लवकर आणि तातडीनं मार्ग निघावा, एवढं मी ह्यासाठी आपल्याला बोलतो. जेव्हाही पाणी येतो तेव्हा म्हणजे आम्हाला घरून म्हणजे जे आमच्या बाजूला पाणी येते कुठंच जात नाही, ते जागेवरच राहतो. आम्हाला 2-2-3-3 दिवस या पाण्याची अडचण असते. मोठा जर पाणी पडला तर 2-2-3 दिवस या पाण्याची अडचण असते. नेहमी सापं खेळत असतात, नेहमी असे मुंगूस वगैरे तर ते घरात खेळत असतात. आमच्या घरी जे लहान लेकरं बाळा आहेत त्यांना आम्हाला घरात आणून जावं लागेल बाबा नाही याची खेळ हे नाही. हे फार म्हणजे मी अनेकदा आपल्या नगरपालिकेला जुने जे सीओ सर होते त्यांना पण मी तक्रार दिलेली आहे. मॅडमला पण तक्रार दिलेली आहे. तुमच्या माझे आता जे नगरसेवकाचा कार्यकाळ संपला, तुमच्या बाकी नगरसेवक नितीश पाटील होते, त्यांना आम्ही वारंवार सांगितलं होतं पण त्यांनी काय आमचा मार्ग लावलेला नाही, काढलेला नाही काही. तो पूर्ण रोड झाले, पूर्ण काम झाले, पण आमच्या गणेशचा हा असाच विषय राहिला. आम्ही खूप बोलून राहिलो त्यांना, पण त्यांनी नगराध्यक्ष वगैरे त्यांना बोललो. नगराध्यक्षाने आम्ही सर्वांनाच बोलून पाहिलो. नगराध्यक्ष इथे येऊन पाहिले, नगरसेवक पण येऊन पाहिले. म्हणजे त्यांच्या कार्यकाळात कामं झालं इथं तर काहीच आमच्या गल्लीत तर झालेलाच नाही. बाकी म्हणजे आम्ही करणार नाही ना, आमच्या गल्लीत काहीच काम नाही. एका बाजूला बघायला गेलं तर बेंगळुरूमध्ये अनेक भागामध्ये खड्डेमय रस्ते झालेले आहेत आणि या ठिकाणी एका वर्षात रस्ता केला जातो, मात्र एक वर्षाने पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डेमय जे रस्ता होतो ते दिसायला आपल्याला लागतो. या ठिकाणी जर बघायला गेलं तर तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि नालीचं पाणी जे आहे या ठिकाणी त्या रस्त्यावर येत असल्यामुळं त्यांना येण्या जाण्याकरता जे काही लहान मुलं आहेत, जी शाळेला जाणारे मुलं आहेत किंवा त्यांना येण्या जाण्यासाठी जे रस्ता हवा होता पण ते त्याला तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाऊस चालू आहे बाहेर आणि तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या आठवपर्यंत तसं पाणी साचलं जातं असं बोलत आहे. आणि बाजूला जागा ठिकाणी असल्या कारणानं त्या ठिकाणी साप आणि एखाद्या प्राण्यांची तिथं या ठिकाणी येणं जा असल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्या 5 वर्ष कार्यकाळामध्ये त्यांचं काम करायला पाहिजे होतं, माझं तसं काम इथं या ठिकाणी झालेलं नाही. त्याच्यावर ते सीओ या ठिकाणचे मॅडम जे आहेत त्यांनी कशा पद्धतीनं काम करणार आहेत आणि यांचे जे काही अडचण आहे की या ठिकाणी नाली व्हायला पाहिजे आणि त्यांचा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी उद्भवताना दिसतोय. त्यामुळे पाणी जर हे आलं तर तेच नळाचं पाणी असेल किंवा अनेक आजाराला निमंत्रण या पावसाळ्यामध्ये मिळालं जातं. या कारण त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी जे काही प्राणी आहेत त्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत आणि आपण बघू शकतो कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीचं असेल तर या ठिकाणी नागरिकाचं आरोग्य धोक्यात आहे आणि या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांचं जे नालीचं आणि या रस्त्याचं काम जे आहे अनेक बेंगळूर शहरामध्ये मुख्य रस्त्यावर देखील असे खड्डेमय रस्ते झाले. तर बाजूला जो भक्तापूर रोड आहे त्या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर अनेक ठिकाणी असे आहेत की बिरादर गॅसचे जे काही गोदाम आहे त्या ठिकाणी देखील खड्डे झालेले आहेत. त्या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे. अनेक जणांचे मला फोन आले होते की या ठिकाणी साहेब आम्हाला अडचण आहेत आणि आपण जनतेचा आवाज यांच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वीपासून 1.5 वर्ष झाले आपल्याला आपण त्याचा आवाज केला होता. काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत, हा देखील रस्ता झालेला नव्हता. आपण याची देखील बातमी लावली असल्यामुळे हा रस्ता झालेला आहे. मात्र अनेक भागामध्ये अजूनही रस्ते झालेले नाहीत. त्यामुळं नगरपंचायत प्रशासनाने आता सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळं प्रशासन राज असताना देखील या ठिकाणी तासोगतीनं काम चालू आहे. त्यामुळं कधी ह्यांचे रस्ते होतील आणि यांना कधी
जे काही त्यांचं म्हणणं आहे की ते लवकरात लवकर आमची मागणी मान्य करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन असं करणार आहे असं इथं एकूण इथल्या या नाथनगरमधील लोकांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये बघा की नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने यावर काम करणार आहे.